लोकसभा चुनाव में मिली हार को भूलकर भारतीय जनता पार्टी ने विधानसभा चुनाव की तैयारी शुरू कर दी है। इसी के तहत चुनाव की घोषणा के पहले भाजपा के तमाम बड़े नेता राज्य की सभी 288 विधानसभा सीटों का दौरा करेंगे और जमीनी हकीकत जानने का प्रयास करेंगे। इस बात की जानकारी महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने बुधवार को नागपुर में पत्रकारों से बात करते हुए यह बात कही है। इसी के साथ उन्होंने यह भी कहा है कि चुनाव में जनता के मिले समर्थन के लिए राज्य में धन्यवाद यात्रा निकाली जाएगी। जे आम्ही 0.03% ने 0.30% म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षाही कमी मताने मागे राहिलो, त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत त्याचं आम्ही विचारविनिमय आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केला आणि जिथे आम्ही कमी पडलो आहे त्या ठिकाणी अधिकचं काम करून जे कमी मत आहे ते पुन्हा एकदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत कमी पडू नये याकरता आम्ही त्यावर काम करतो आहे। राज्याचे आमचे सर्व नेते आणि आमचे सर्व कार्यकर्ते यावर काम करणार आहे। लवकरच महाराष्ट्रामध्ये मतदारांचे आभार धन्यवाद यात्रा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही करतो आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला मतं दिले त्यांचेही धन्यवाद, नाही दिले त्यांचेही धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी मोदींच्या सरकारकडनं पुढचे 5 वर्ष या महाराष्ट्राच्या जनतेकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता काय काय करता येईल याच्याही योजना आम्ही तयार करतो आहे। मोदीजींनी एखादा शब्द बोलले, तुम्ही तर मागच्या 1.5 वर्षापासून मोदीजींना काय काय बोलतायत जरा ही महाराष्ट्राच्या जनतेने नोंद घेतली आहे। थोडे यशाने हुरळून निघाले आहे, पण मोदीजींना कुठल्या शब्दामध्ये खालच्या भाषेमध्ये टीका केल्या याची जरा अभ्यास शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीचा केला पाहिजे। अत्यंत तुच्छ पद्धतीने, गलिच्छ पद्धतीने मोदीजीवर व्यक्तिगत रूपाने टीका टिप्पणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे, तेव्हा शरद पवार साहेब त्याचं आकलन केलं पाहिजे। एखादा शब्द मोदीजींनी बोलला तर एवढी लागली आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोदीजींना काय काय बोलले आहे जरा याचं आकलन पवार साहेबांनी केलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार नाही असं बोललं काल गिरीश महाजन। विधानमंडळाच्या सर्व सदस्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशांनी देवेंद्रजींना सरकारमध्येच राहून भारतीय जनता पक्षाला, संघटनेला मदत करावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी ती विनंती मान्य केली असं आम्ही समजतो। केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आमची विनंती मान्य केली असे आम्ही समजतो। मला वाटतं एक चांगला निर्णय या ठिकाणी होईल, कारण देवेंद्रजी सरकारमध्ये असणे म्हणजेच मोदींच्या सरकारच्या 5 वर्षाच्या पुढच्या योजना ज्या काही महाराष्ट्र विकासाच्या आहे त्या महाराष्ट्रात आणण्याकरता महायुतीचं सरकार काम करेल, त्यामध्ये देवेंद्रजी असणं आवश्यक आहे। आम्ही या महिन्यामध्ये संपूर्ण योजना तयार करतो आहे आणि जुलैमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघाप्रमाणे नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये आमचे जे खासदारकीचे उमेदवार होते ते सर्व उमेदवार आणि आमचे आमदार, खासदार, सर्व आमची संघटना हे जुलै महिन्यामध्ये धन्यवाद आभार दौरा आम्ही करणार आहोत आणि ज्या मतदाराकडे आम्ही मत मागायला गेलो त्या मतदाराकडे जाऊन मोदींच्या नवीन सरकारच्या योजनाही पोहोचवणार आहोत। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट नागपुर।